तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 9वा विषय इतिहास राज्यशास्त्र या विषयातील इतिहासातील प्रकरण 5 ज्याचं नाव आहे शैक्षणिक वाटचाल हे आज आपण बघणार आहोत. भारतीय शिक्षण व्यवस्थेतील मुख्य टप्पे आणि योजना यांचा थोडक्यात आढावा आपण या पाठात घेणार आहोत. म्हणजेच भारतातील शिक्षण व्यवस्था ही कशा प्रकारे विकसित होत गेली आणि त्याकरिता सरकारने कोणकोणत्या योजना आणि कशा पद्धतीने शिक्षण पद्धती ही राबवली याविषयी या पाठामध्ये माहिती सांगितलेली आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षण यांचा विचार यात केलेला आहे. याच्याच जोडीला भारतातील काही प्रातिनिधिक क्षेत्रातील संशोधन संस्थांचा आढावासुद्धा घेतलेला आहे. त्यावरून आपणास देशभरातील शिक्षण म्हणजेच आपल्या देशातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण हे कशा प्रकारे विकसित झाले, याशिवाय भारतामधील संशोधन कार्य हे कशा प्रकारे त्याचा विकास सरकारने आपल्या प्रयत्नांच्या माध्यमातून घडून आणलेला आहे. म्हणजे एकंदरीतच शिक्षण क्षेत्राविषयी या पाठामध्ये भारताच्या शिक्षण क्षेत्राचा आढावा हा घेण्यात आलेला आहे. त्यावरून आपणास देशभरातील शिक्षण व्यवस्थेची कल्पना येऊ शकेल. म्हणजे कशा पद्धतीने शिक्षण व्यवस्था ही चालवली जाते याविषयी या पाठामध्ये माहिती घेण्यात आलेली आहे. भारतातील शिक्षणाचा प्रश्न किती जटिल आहे याची प्रचिती आपणास स्वतंत्र भारतातील पहिल्या इसवी सन 1951च्या जनगणनेत आली. पहिल्या जनगणनेत साक्षरता प्रमाण 17% होते, ते पुढील प्रमाणे वाढले की भारतातील शिक्षणाचा प्रश्न हा जटिल होता. कारण पूर्वी ज्यावेळेला भारत नुकताच स्वतंत्र झालेला होता त्यावेळेला भारतामध्ये शिक्षणाची दुरावस्था होती. कारण भारत नुकताच स्वतंत्र झालेला होता आणि साक्षरतेचं प्रमाण हे नगण्य होतं आणि त्यामुळे या साक्षरतेचं प्रमाण हे चिंताजनक आणि गंभीर स्वरूपाचं होतं. फक्त 17% लोकच हे भारतात 1951च्या जनगणनेमध्ये साक्षर होत असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि ते प्रमाण पुढील प्रमाणे वाढत गेलेलं आपल्याला दिसतं. जनगणना वर्ष 1971 त्यावेळेला साक्षरता भारतामध्ये होती 34%. 1981मध्ये ती होती 43%. 1991मध्ये ती होती 52% आणि 2001मध्ये होती 64%. म्हणजे ही टक्केवारी जी आहे ती आपल्याला काय दिसते, हळूहळू 10 वर्षांनी वाढताना आपल्याला दिसते. कारण जनगणना जी आहे ती दर 10 वर्षांनी भारतामध्ये घेतली जाते आणि त्या जनगणनेमध्ये किती टक्के लोक साक्षर आहेत याचा आढावासुद्धा घेतला जातो. तर भारताचा स्वातंत्र्यापासून 2001पर्यंतचा जो जनगणनेचा आढावा आहे आणि साक्षरतेचा जो आढावा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला ही साक्षरतेची टक्केवारी वाढत गेलेली आपल्याला दिसून येते. मग हे प्रमाण वाढवणे हे भारत सरकार पुढचे मोठे आव्हान होते. या आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केले की ही साक्षरता वाढावी, की भारतामधले सर्व लोक हे साक्षर व्हावे, 100% साक्षरता भारतामध्ये निर्माण व्हावी. हे भारतापुढील एक मोठं आव्हान होतं आणि हे या आव्हानाचा सामना करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना या केलेल्या आपल्याला दिसतात. त्याचा आढावा आपण आता घेऊ. प्राथमिक शिक्षण 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले जाते त्याला प्राथमिक शिक्षण असे म्हणतात. प्राथमिक शिक्षण म्हणजे काय, 6 ते 14 या वयोगटातले जे मुलं असतात त्यांना जे शिक्षण दिले जाते, या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले जाते त्याला प्राथमिक शिक्षण असे म्हणतात. 1988मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जांमध्ये सुधारणा करण्यासाठी खडू-फळा योजना सुरू केली. की मग 1988मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व्हावा आणि त्याच्या शैक्षणिक दर्जामध्ये म्हणजे त्याचं जे स्टँडर्ड आहे शिक्षणाचं ते अधिक चांगलं विकसित व्हावं याकरिता एक योजना चालू केली आणि जिचं नाव होतं खडू-फळा योजना.
ही योजना ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या नावाने सुद्धा ओळखली जाते. खडूफडा योजना म्हणजेच ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या नावाने सुद्धा ती ओळखली जाते. मग आता या योजनेच्या माध्यमातून सरकारला काय अपेक्षित होतं, कोणकोणत्या सुधारणा आणि कृती सरकार या माध्यमातून भारताच्या शैक्षणिक व्यवस्थेत घडून आणणार होत्या, तर त्या होत्या की पहिलं होतं शाळेचा दर्जा सुधारणे. की आपण बघतो की साधारणतः ज्या प्रायव्हेट स्कूल्स आहेत की ज्या खूप अत्याधुनिक सर्व सोयीसुविधांनी युक्त असतात, तर अशा शाळा आपल्या भारतामध्ये सरकारी शाळासुद्धा असाव्यात. याकरिता शाळांचा दर्जा सुधारणे, याशिवाय किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे. आपण बघतो की साधारणतः ग्रामीण भागातले ज्या शाळा असतात त्यामध्ये अनेक प्रकारच्या सोयीसुविधा या विद्यार्थ्यांना मिळतच नाही. तर किमान म्हणजे कमीत कमी शैक्षणिक गरजांची पूर्तता या शाळांमध्ये असावी, अशा प्रकारचा एक लक्ष्य किंवा उद्दिष्ट हे त्यांनी या ऑपरेशन ब्लॅकबोर्डच्या माध्यमातून डोळ्यापुढे ठेवलेलं होतं. याशिवाय सुयोग्य अशा किमान 2 वर्गखोल्या, म्हणजे 2 क्लासरूम तरी निदान, आणि सुयोग्य म्हणजे चांगल्या पद्धतीच्या आणि चांगल्या सुसज्ज अशा 2 वर्गखोल्या तरी शाळांमध्ये असाव्यात. स्वच्छतागृह आपण बघतो, स्वच्छतागृह जो आहे तो पूर्वीच्या कालावधीमध्ये स्वच्छतागृह हे शाळेमध्ये बहुतेक नसायचं. मुलं कुठेतरी स्वच्छतागृह स्वतःच बनवायची आणि स्वच्छता ही पाळायची, ते विद्यार्थ्याचं कर्तव्य होतं. तर प्रत्येक शाळेला स्वच्छतागृह देणे हे सुद्धा एक उद्दिष्ट त्यांच्यापुढे होतं. 2 शिक्षकांपैकी 1 शिक्षिका असावी. शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये मुलीसुद्धा असतात, त्यामुळे त्या मुलींच्या समस्या जाणून घेण्याकरिता, त्यांच्याकडे योग्य पद्धतीने लक्ष देण्याकरिता आणि स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्याकरिता 2 शिक्षकांपैकी 1 स्त्री शिक्षिका असावी, अशा प्रकारचं धोरणसुद्धा त्यांनी ठेवलेलं होतं. याशिवाय फळा, नकाशा, प्रयोगशाळा, साहित्य, छोटे ग्रंथालय, मैदान, क्रीडा साहित्य यासाठी सरकारने शाळांना निधी उपलब्ध करून दिला. की शाळेमध्ये विविध प्रकारचं शैक्षणिक साहित्य असावं, मुलांना प्रयोग काय असतो, विज्ञान समजून घेण्यासाठी प्रयोगाचं महत्त्व हे असतं, आणि म्हणून चांगल्या प्रयोगशाळा असाव्या, प्रयोगशाळांमध्ये चांगलं साहित्य असावं, छोटंसं ग्रंथालय असावं, कारण वाचनाच्या माध्यमातूनच माणसाचं ज्ञान हे वृद्धिंगत होतं, म्हणून चांगलं ग्रंथालय असावं, क्रीडा प्रकारांसाठी चांगलं मैदान असावं, आणि त्याकरिता चांगलं क्रीडा साहित्य हे देण्यात यावं. यासाठी सरकारने शाळांना निधी म्हणजेच पैसा उपलब्ध करून दिला. या योजनेमुळे प्राथमिक शिक्षण व्यवस्था गतिमान होण्यास मदत झाली. म्हणजे ही जी योजना आहे ऑपरेशन ब्लॅकबोर्ड किंवा खडूफडा योजना, या योजनेच्या माध्यमातून सरकारने विविध प्रकारचे उद्दिष्ट, लक्ष आपल्या डोळ्यापुढे ठेवून ते राबवण्याकरिता सर्व भारतातील शाळांना पैसा उपलब्ध करून दिला, आणि त्यामुळे प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि प्राथमिक शिक्षण व्यवस्था गतिमान होण्यासाठी मदतच झाली. मग 1944 या योजनेचा विस्तार करून 100पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांमध्ये एक जादा वर्गखोली व एका जादा शिक्षकाच्या नेमणुकीची तरतूद करण्यात आली. मग आता 1994 या योजनेचा अधिक विस्तार करण्यात आला, आणि ज्या शाळांमध्ये 100पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या आहे अशा शाळांमध्ये 2 खोल्या अगोदरच देण्यात आलेल्या होत्या, त्यापेक्षा एक जादा वर्गखोली आणि एका जादा शिक्षकाच्या नेमणुकीची तरतूदी करण्यात आली की त्यांना एक अधिक शिक्षक हा देण्यात यावा. याशिवाय मुलींच्या शाळा, अनुसूचित जाती जमाती बहुल असणाऱ्या शाळा, ग्रामीण भाग यास प्राधान्य देण्यात आले. याशिवाय ज्या मुलींच्या शाळा आहेत, कारण आपण बघतो की स्त्रियांची टक्केवारी शिक्षणामध्ये ही भारताच्या स्वातंत्र्यापासून कमी असलेली दिसते, तर ती वाढावी याकरिता ज्या मुलींच्या शाळा आहेत, आणि याशिवाय अनुसूचित जाती जमाती बहुल असणाऱ्या शाळा, मग ज्या ठिकाणी भटक्या जमातीतले लोक राहतात की जे सतत स्थलांतर करत असतात, तर अशा
अशा भागात की ज्या ठिकाणी असे आदिवासी जनजाती समाजातले लोक हे बहुसंख्येने राहतात, अशा ठिकाणच्या ज्या शाळा आहेत आणि विशेषतः ग्रामीण भागातील शाळा यांना अधिक प्राधान्य देण्याचं सरकारने 1994 नंतर ठरवलं. शिक्षक भरतीत 50% जागांवर स्त्रियांची नेमणूक करण्याचे बंधनसुद्धा राज्य सरकारवर घालण्यात आले, की ज्यावेळेला शिक्षक भरती होईल त्यामध्ये 50% जागा या स्त्री शिक्षकांकरिता राखीव ठेवण्याची तरतूद आणि नेमणूक करण्याचं बंधन हे राज्य सरकारवर केंद्र सरकारने घातले. 1994 प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम म्हणजे DPEP हा सुरू करण्यात आला, की मग प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण व्हावं म्हणजे सर्वत्र प्राथमिक शिक्षण हे विकसित व्हावं, भारताच्या दुर्गम, अतिदुर्गम आणि ग्रामीण भागात शिक्षण व्यवस्था ही पोचावी, याकरिता सरकारने एक कार्यक्रम सुरू केला आणि ज्याचं नाव होतं जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम DPEP. हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आणि महाराष्ट्रासह 7 राज्यात हा उपक्रम सुरू झाला. महाराष्ट्र आणि इतर 7 राज्यांमध्ये सुद्धा हा उपक्रम चालू करण्यात आला. प्राथमिक शाळेत मुलांची 100% उपस्थिती, विद्यार्थ्यांची गळती रोखणे. मग आता या शाळांचं उद्दिष्ट काय होतं? हा जो कार्यक्रम होता जिल्हा प्राथमिक शिक्षणाचा कार्यक्रम, तर या कार्यक्रमाच्या अंतर्गत सरकारला काय अपेक्षित होतं, कोणते बदल हे त्यांना हवे होते, तर प्राथमिक शाळेत मुलांची 100% उपस्थिती राहावी, विद्यार्थी गळती रोखणे. म्हणजे आपण बघतो गळती रोखणे म्हणजे काय, की ग्रामीण भागातले अनेक मुलं 5वी 6वी जास्तीत जास्त 10वीपर्यंत शिकतात आणि मग ते शिक्षण सोडून देतात. तर विद्यार्थ्यांच्या हे गळतीचं प्रमाण हे रोखणे. मुलींचे शिक्षण, मुलींना चांगल्या पद्धतीने शिक्षण प्रवाहात आणावं याकरिता मुलींच्या शिक्षणावर भर देण्यात आला. दिव्यांगांसाठी, दिव्यांग म्हणजे अपंग, तर या अपंग लोकांची हेळसांड होऊ नये, त्यांना त्यांच्या अपंगत्वामुळे शिक्षणापासून ते वंचित राहू नये याकरिता दिव्यांगांसाठी दिव्यांगाच्या शिक्षणावर भर देण्यात आला. प्राथमिक शिक्षणावर संशोधन व मूल्यमापन आणि प्राथमिक शिक्षणावर संशोधन आणि मूल्यमापन करण्यात येऊ लागलं. म्हणजे काय, की प्राथमिक शिक्षण योग्य पद्धतीने राबवलं जातं आहे किंवा नाही, विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहेत, शिक्षण व्यवस्थेच्या काय समस्या आहेत आणि त्यातून किती विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत, या सर्वांचं संशोधन आणि मूल्यमापनसुद्धा करण्याचं या जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत ठरवण्यात आलेलं होतं. पर्यायी शिक्षण, मग जे विद्यार्थी अतिदुर्गम भागातील, दुर्गम भागातील, ग्रामीण भागातील शिक्षण घेऊ शकत नाही, तर अशा विद्यार्थ्यांकरिता काही पर्यायी शिक्षणाची व्यवस्था करता येते का, हे सुद्धा या कार्यक्रमाअंतर्गत ठरवण्यात आलं. आणि समाज जागृती, की शिक्षणाबद्दल जो काही भ्रम लोकांच्या मनामध्ये होता तो राहू नये, सर्वांनी शिकावं, सज्ञान व्हावं याकरिता समाज जागृती हे सुद्धा एक लक्ष्य, उद्दिष्ट या योजनेच्या कार्यक्रमाच्या मार्फत ठरवण्यात आलेलं होतं. इत्यादी उपक्रमांचा समावेश या जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत ठरवण्यात आलेला होता. विद्यार्थ्यांचे योग्य पोषण व्हावे म्हणून 1995 मध्यान्ह भोजन योजनासुद्धा सुरू करण्यात आली, की आपण जी शाळेमध्ये खिचडी खातो, या खिचडीची सुरुवात म्हणजेच मध्यान्ह भोजनाची सुरुवात ही भारतामध्ये 1995 करण्यात आली. की हे कशाकरिता, की जे अतिशय गरीब विद्यार्थी आहेत, की ज्यांचं पोषण होत नाही, ज्यांना व्यवस्थित अन्न मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांना शाळेतच त्यांचं पोषण व्हावं, अशा पद्धतीचा आहार त्यांना मिळावा याकरिता मध्यान्ह भोजन योजना ही चालू करण्यात आली. पुढे आहे माध्यमिक शिक्षण. यापूर्वीचं आपण जे बघितलं ते होतं प्राथमिक शिक्षण. तर माध्यमिक शिक्षणामध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे ठरवले. की मग भारत स्वतंत्र झाला आणि भारताचे पहिले
शिक्षण मंत्री जे होते मौलाना अबुल कलाम आझाद यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात बदल घडून आणण्याचं ठरवलेलं होतं. यासाठी विद्यापीठ शिक्षण आयोग नेमण्यात आलेला होता. याकरिता विद्यापीठ शिक्षण आयोगाची नेमणूक करण्यात आली. या आयोगाने माध्यमिक शिक्षण संदर्भात एक स्वतंत्र आयोग नेमण्याची शिफारस केली आणि या आयोगाने मग हा जो विद्यापीठ शिक्षण आयोग होता त्याने एका स्वतंत्र माध्यमिक शिक्षण आयोगाची नेमणूक करण्याचं ठरवलं आणि त्यानुसार 1952-53 मुदलियार आयोगसुद्धा नेमण्यात आला. की मग म्हणजे हा जो विद्यापीठीय आयोग होता त्या आयोगाने एका आणखी स्वतंत्र आयोगाची नेमणूक केली की ज्याचं नाव होतं मुदलियार आयोग आणि 1952-53 या आयोगाची नेमणूक करण्यात आली. यावेळी भारतात 11वी आणि अधिक पुढची पदवीची 4 वर्षे किंवा 11+1+3 असा शिक्षणाचा आकृतीबंध होता. मग यावेळी काय ठरवण्यात आलं की भारतात 11वी राहील आणि 11वी नंतर पुढची जी 4 वर्षे असेल ती कशाची असेल, पदवीपर्यंत शिक्षणाची असेल किंवा 11वी + 1 वर्ष 12वीचं आणि पुढची 3 वर्ष ही कशाची, ग्रॅज्युएशनची म्हणजे पदवी घेण्यासाठी विद्यार्थ्याला द्यावी लागतील अशा प्रकारचा शिक्षणाचा आकृतीबंध हा ठरवण्यात आला. म्हणजे अशा पद्धतीने भारतातील प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षण घेईल या क्रमानेच त्याचं शिक्षण होईल अशा प्रकारचं एक धोरण, अशा प्रकारचा एक कार्यक्रम, एक आकृतीबंध या मुदलियार आयोगाने 1952-53 आपल्याला ठरवून दिलेला दिसतो. पुढे आयोगाचे कामकाज. आयोगाने माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमाचे स्वरूप, शिक्षणाचे माध्यम, अध्यापन पद्धती यांचा अभ्यास करून शिफारसी केल्या. या आयोगाने उच्च माध्यमिक वर्गाची संकल्पना सुद्धा मांडली होती आणि संपूर्ण देशभरात त्या व्यवस्थेची अंमलबजावणी करणे अवघड झाले. की या आयोगाचं कामकाज काय होतं मग, की आयोगाने आपल्या संपूर्ण भारतातील शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास केला. या आयोगाने माध्यमिक शिक्षण हे कसं असावं, त्याच्या अभ्यासक्रमाचं स्वरूप कसं असावं, म्हणजे कशा प्रकारचं सिलॅबस या विद्यार्थ्यांना असावं, त्या अभ्यासक्रमाचं स्वरूप त्यांनी हे ठरवून दिलं. शिवाय शिक्षणाचे माध्यम कोणते असावे, इंग्रजी माध्यम, मातृभाषेचं माध्यम किंवा अन्य कोणत्या भाषेतील माध्यम असावं हे शिक्षणाचं माध्यम त्यांनी ठरवून दिलं. याशिवाय अध्यापन पद्धतीसुद्धा ठरवण्यात आली की कशा पद्धतीने या मुलांना शिकवण्यात यावं, की अध्यापन पद्धतीचे कोणते प्रकार हे या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत राबवण्यात यावे याचा सर्वांचा अभ्यास करून त्यांनी आपल्या शिफारसी या केंद्र सरकारकडे दिल्या. मग या आयोगाने उच्च माध्यमिक वर्गाची संकल्पनासुद्धा मांडली होती. उच्च माध्यमिक वर्ग म्हणजे काय, हायस्कूल म्हणजे 9वी 10वी हे उच्च माध्यमिक वर्गांमध्ये मोडतात. तर या उच्च माध्यमिक वर्गांची संकल्पनासुद्धा याच आयोगाने मांडलेली होती. मग या योजनेच्या अंतर्गत संपूर्ण देशभरात या व्यवस्थेची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न हा करण्यात आला, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये ते बरेचसे अवघड गेले. कारण सहजासहजी एवढी मोठी शिक्षण व्यवस्था आणि एवढं मोठं बदललेलं शिक्षणाचं स्वरूप हे राबवणं भारत सरकारला थोडंसं अवघड गेलेलं आपल्याला दिसतं. पुढे आहे कोठारी आयोग. 1964 डॉक्टर D.S. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला. या आयोगाच्या कामकाजात J.P. नाईक यांचे मोलाचे योगदान आहे. मग पुढे 1964 पुन्हा एक आयोग शिक्षणाच्या संदर्भात नेमण्यात आला ज्याचं नाव होतं डॉक्टर कोठारी आयोग आणि डॉक्टर कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली तो नेमण्यात आलेला होता. आणि या आयोगाच्या कामकाजामध्ये J.P. नाईक नावाचे जे व्यक्ती होते त्यांनी खूप मोलाचं योगदान आपल्याला दिलेलं दिसतं. या आयोगाने माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावरील 10+2+3 या आकृतीबंधाचा पुरस्कार केला. मग या आयोगाने सुद्धा भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये काही बदल सुचवले. त्यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेचा, अभ्यासक्रमाचा
आणि विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्याकरिता एक आपला विचार त्यांनी सुचवला की माध्यमिक आणि उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावरील हे शिक्षण कसं असावं त्याचा आकृतिबंध त्यांनी ठरवून दिला की 10वीपर्यंत विद्यार्थ्याने शालेय शिक्षण घ्यावं, त्यानंतर त्याने कॉलेजच्या शिक्षणाला सुरुवात करावी, म्हणजे 11वी-12वीचं शिक्षण त्यांनी घ्यावं आणि त्यानंतर 3 वर्ष त्याने पदवीचं शिक्षण घ्यावं. अशा प्रकारचा 10+2+3 असा आकृतिबंध या कोठारी आयोगाने भारतीय केंद्र सरकारला, शिक्षण खात्याला हा सुचवलेला आहे. मग 1972 पासून ही व्यवस्था अंमलात आली, म्हणजे आजयागत 1972 पासून तर आजयागत आजपर्यंत अशा प्रकारची व्यवस्था ही भारतामध्ये हा शिक्षणाचा आकृतिबंध हा अंमलात आणलेला आपल्याला दिसतो. कोठारी आयोगाने शिक्षणाची एकच राष्ट्रीय पद्धत असावी, म्हणजे संपूर्ण भारतात एकच प्रकारचं शिक्षण हे असावं असं सांगितलं. याशिवाय मातृभाषा हिंदी व इंग्रजी भाषांचा शिक्षणात समावेश करावा, की विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेतून सुद्धा शिक्षण मिळावं, याशिवाय हिंदीतून सुद्धा शिक्षण प्राप्त व्हावं आणि इंग्रजी भाषेचा सुद्धा शिक्षणामध्ये समावेश असावा, जेणेकरून विद्यार्थी हा बहुश्रुत व्हावा. बहुश्रुत म्हणजे काय, त्याला अनेक भाषांचं ज्ञान असावं, म्हणजे आपली मातृभाषा तर त्याला यावीच, परंतु त्याला भारताची राष्ट्रीय भाषा जी हिंदी आहे ती सुद्धा यावी आणि त्याला जागतिक भाषेचं म्हणजे इंग्रजी भाषेचं ज्ञानसुद्धा प्राप्त व्हावं. याकरिता अशा प्रकारच्या 3ही भाषांमधून त्याला शिक्षण घेता यावं, अशा प्रकारची शिफारस या कोठारी आयोगाने शिक्षण व्यवस्थेला केली. मग शिक्षण तळापर्यंत झिरपण्यासाठी निरंतर शिक्षण, प्रौढ शिक्षण, पत्राद्वारे शिक्षण, मुक्त विद्यापीठ असे उपक्रमसुद्धा सुचवले, की मग शिक्षणाचा हा जो प्रवाह आहे हा प्रवाह अगदी तळापर्यंत पोचावा, कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, तळागाळापर्यंत सर्वांना शिक्षण प्राप्त व्हावं. याकरिता निरंतर शिक्षण म्हणजे जे रेग्युलर मुलं शाळेमध्ये शिकतात, कॉलेजमध्ये शिकतात आणि विद्यापीठीय शिक्षण घेतात, अशा प्रकारचं शिक्षण हे निरंतर शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं. याशिवाय जे शिकले नाहीत, काही कारणास्तव ज्यांचं शिक्षण मध्येच सुटून गेलं, अशांकरिता प्रौढ शिक्षणाची व्यवस्था असावी आणि जे शिकू इच्छितात परंतु ज्यांना जे नोकरी करतायत, ज्यांना पूर्ण वेळ आपला शिक्षणाकरिता देता येत नाही, अशा विद्यार्थ्यांना पत्राद्वारे शिक्षण म्हणजे करस्पॉन्डन्स एज्युकेशनसुद्धा घेता यावं. आणि मुक्त विद्यापीठ म्हणजे ज्या ठिकाणी कोणत्याही वयोगटाचा विद्यार्थी, कोणताही वयोगटाचा व्यक्ती हा काय करू शकतो, केव्हाही शिक्षण घेऊ शकतो, अशा प्रकारच्या मुक्त विद्यापीठांचे उपक्रमसुद्धा या कोठारी आयोगाने सुचवले. अनुसूचित जाती जमातींसारख्या उपेक्षित घटकास प्राधान्य देणे, की मग जे लोक हजारो वर्षापासून शिक्षणापासून वंचित राहिलेले आहे, अशा अनुसूचित जाती जमातीतील भटक्या जमातीतील लोकांना चांगलं शिक्षण मिळावं, याकरिता शिक्षणामध्ये त्यांना प्राधान्य देण्याची शिफारससुद्धा या कोठारी आयोगाने केलेली आपल्याला दिसते. पुढे आहे की सरकारी अंदाजपत्रकात शैक्षणिक खर्चावरील तरतुदी वाढवणे, अशा शिफारसीसुद्धा कोठारी आयोगाने केल्या, की एक संपूर्ण भारताचं जे अंदाजपत्रक असतं, खर्चाचं जे अंदाजपत्रक निघतं, भारत सरकार खर्चाचं जे नियोजन करतं, त्यामध्ये जास्तीत जास्त खर्च हा शिक्षणावर करण्यात यावा, अशा प्रकारची तरतूदसुद्धा या कोठारी आयोगाने केंद्र सरकारला सुचवली. महाराष्ट्र राज्याने 10+2+3 ही शैक्षणिक रचना 1972 मध्ये स्वीकारून 1975 मध्ये 10वीची पहिली शालांत परीक्षा घेतली. मग ज्या वेळेला कोठारी आयोगाने सुचवलेली ही जी शिक्षणाचा हा जो आकृतिबंध आहे तो संपूर्ण भारतभर लागू झाला, तेव्हा महाराष्ट्राने सुद्धा त्याचा स्वीकार केला आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा 10+2+3 अशा प्रकारची शैक्षणिक रचना ही महाराष्ट्राने स्वीकारली आणि 1972 पासून तिचा स्वीकार करून 1975 मध्ये 10वीची पहिली शालांत परीक्षासुद्धा महाराष्ट्राने घेतलेली आपल्याला दिसते. मग आता कोठारी आयोगाने सांगितलेली शिक्षणाची काही उद्दिष्टे होती,
उद्दिष्टे म्हणजे की या प्रकारची प्राप्ती ही शिक्षणातून झाली पाहिजे, विद्यार्थ्यांपर्यंत ती पोचली पाहिजे, अशा प्रकारचं उद्दिष्ट हे कोठारी आयोगाने शिक्षणासंदर्भात सांगितलेलं आपल्याला दिसतं. तर शिक्षणाची उद्दिष्टे कोठारी आयोगाच्या अनुसार की शिक्षणाचं आधुनिकीकरण म्हणजे शिक्षणाचे आधुनिकीकरण व्हावे, कारण जगामध्ये जे प्रचलित अभ्यासक्रम आहेत आणि जागतिक पातळीचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना मिळावं याकरिता शिक्षणाचं आधुनिकीकरण व्हावं, अशा प्रकारचं उद्दिष्ट हे कोठारी आयोगाचं होतं. याशिवाय सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता म्हणजे आपण जे शिक्षण विद्यार्थ्यांना देतो आहे त्यामधून सामाजिक आणि राष्ट्रीय एकता ही सांभाळली जावी, ती विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी, अशा प्रकारचं उद्दिष्टसुद्धा कोठारी आयोगाने सुचवलेलं होतं. शिवाय सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक मूल्यांची जोपासना या शिक्षणातून व्हावी, म्हणजे जे सामाजिक मूल्य आहेत, ज्या व्हॅल्यूज आहेत, आपली जी संस्कृती आहे, रूढी परंपरा आहेत, प्रत्येकाचे जे धर्म आहेत, या सर्वांची जोपासना व्हावी आणि त्यातूनच एक सुजाण चांगले सामाजिक नागरिक हे निर्माण व्हावे. याशिवाय नैतिक म्हणजे चांगलं शिक्षण विद्यार्थ्यांना तर मिळावंच, परंतु त्यांच्यामध्ये काही नैतिक जे गुण आहेत ते सुद्धा विकसित व्हावे. आणि भारत हा एक धार्मिक देश आहे आणि त्यामुळे आध्यात्मिक मूल्यांची जोपासनासुद्धा विद्यार्थ्यांमध्ये व्हावी, अशा प्रकारचं उद्दिष्ट हे कोठारी आयोगाने या शिक्षणाच्या माध्यमातून भारतीयांपुढे ठेवलेलं आपल्याला दिसतं. याशिवाय शिक्षण व उत्पादकता म्हणजे फक्त विद्यार्थी शिकूनच ज्ञान ग्रहण करूनच तो तयार होऊ नये, तर त्याच्या शिक्षणामधून काहीतरी उत्पादकतासुद्धा निर्माण व्हावी, म्हणजे शिक्षण घेऊन तयार झालेली व्यक्ती ही प्रॉडक्टिव्ह असावी, त्याचं शिक्षण हे निरर्थक जाऊ नये, जीवनाच्या व्यवसायाच्या कोणत्याही क्षेत्रात त्याने काहीतरी उत्पादक कार्य करावं, अशा प्रकारचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना देण्यात यावं. आणि सर्वात शेवटी आहे लोकशाहीचे संरक्षण व संवर्धन, की भारत हा लोकशाही प्रधान देश आहे, त्यामुळे या भारतात जी लोकशाही राबवली जाते आहे त्या लोकशाहीचं संरक्षण व्हावं आणि संवर्धन व्हावं, अशा प्रकारच्या मूल्यांची जोपासना या शिक्षणाच्या माध्यमातून व्हावी, अशा प्रकारचं उद्दिष्ट हे कोठारी आयोगाने आपल्यापुढे ठेवलेलं होतं. मग पुढे आहे उच्च शिक्षण. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील शिक्षण, की भारत स्वतंत्र झाल्यावर 1948 केंद्र सरकारने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाची नियुक्ती केली, की विद्यापीठ शिक्षण हे कसं असावं या संदर्भात त्यांनी एका आयोगाची नेमणूक केली. आणि त्या आयोगाचे जे अध्यक्ष होते ते होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. आयोगाकडे आर्थिक अनुदान, विद्यापीठांचा दर्जा व समन्वय ही कामे देण्यात आली. म्हणजे बघा, आपण प्रथम प्राथमिक शिक्षणाचा आढावा घेतला, त्यानंतर माध्यमिक शिक्षण हे कसं असावं, कशा प्रकारे विविध आयोगांची नेमणूक करून ते सरकारने ठरवलं हे आपण बघितलं. आता आपण काय बघतोय, विद्यापीठीय शिक्षण हे कसं असावं हे ठरवण्याकरिता डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आलेला होता. आणि या शिक्षण आयोगाची नियुक्ती कशाकरिता करण्यात आली होती, की विद्यापीठांना आर्थिक अनुदान मिळवून देणे, विद्यापीठांचा दर्जा हा उंचावावा आणि त्याकरिता त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम हे या आयोगाकडे सोपवण्यात आलेलं होतं. मग कार्यपद्धती, या विद्यापीठाच्या आयोगाची जी कार्यपद्धती होती ती कशी होती, की आयोगाने पंचवार्षिक पद्धती स्वीकारली, म्हणजे 5 वर्षाचा कालावधी त्यांनी आपल्या योजना पूर्ण करण्याकरिता पंचवार्षिक पद्धतीचा स्वीकार त्यांनी केला. विद्यापीठांना अनुदान मंजूर करून वाटप करण्याचे कार्य सरकारच्या वतीने करण्यास सुरुवात केली. आणि विद्यापीठांना अनुदान म्हणजेच जो काही खर्च पैसा हा लागतो त्याचं वाटप करण्याचं काम या आयोगाकडून करण्यात येणार होतं. शिवाय विद्यापीठीय शिक्षण नियोजन, तर विद्यापीठाचं शिक्षणाचं नियोजन करण्याचं कामसुद्धा या आयोगाकडे सोपवण्यात आलेलं होतं. शिवाय अभ्यासक्रमात सुसूत्रता, म्हणजे जो सिलॅबस आहे तो योग्य पद्धतीने राबवला जातो किंवा नाही, तो कसा असावा, त्यामध्ये किती प्रकारची सुसूत्रता असावी, कशा पद्धतीने तो चांगला राबवला जावा,
याची जबाबदारीसुद्धा या आयोगाकडे सोपवण्यात आलेली होती. शिक्षणाद्वारे राष्ट्रीय गरजांना प्राधान्य, म्हणजे ज्या राष्ट्रीय गरजा आहेत त्या ओळखून तशा प्रकारचे विद्यार्थी हे निर्माण व्हावेत आणि तशा प्रकारचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना विद्यापीठामध्ये प्राप्त व्हावं, अशा प्रकारची योजना, अशा प्रकारचं प्राधान्य या आयोगाकडून हे देण्यात आलेलं आपल्याला दिसतं. उच्च शिक्षणाच्या विविध योजनांची आखणी व अंमलबजावणी या गोष्टी आयोग करत आहे. आणि मग उच्च शिक्षण हे कसं चांगलं व्हावं, चांगल्या पद्धतीने ते कसं राबवलं जावं, याकरिता ज्या काही विविध योजनांची आखणी करण्याचं काम आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं काम हा विद्यापीठीय आयोग आजसुद्धा करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग आयोगाने विद्यापीठ विकास परिषदा स्थापने, पदव्युत्तर अध्यापनासाठी प्रगत अध्यापन केंद्रे, नवीन विद्यापीठे स्थापन करणे यात मोलाचे कार्य केलेले आहे. हा जो विद्यापीठ आयोग आहे, या आयोगाने विद्यापीठ विकास परिषदा स्थापनेचं कार्य केलेलं आपल्याला दिसतं की विद्यापीठामध्ये विद्यापीठाचा विकास घडवून आणण्याकरिता विविध विकास परिषदा त्यांनी स्थापन केलेल्या आहे. याशिवाय पदव्युत्तर म्हणजे जे पोस्ट ग्रॅज्युएशन अध्यापन असतं किंवा जे शिक्षण असतं त्या शिक्षणासाठी प्रगत अध्यापन केंद्रे, म्हणजे ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं शिक्षण, पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण हे विद्यार्थ्यांना मिळू शकेल अशा प्रकारची अध्यापन केंद्रे ही उघडण्याचं कार्यसुद्धा या विद्यापीठीय आयोगाने केलेलं दिसतं. याशिवाय नवीन विद्यापीठ स्थापन करणे, ज्या ठिकाणी उच्च शिक्षणाची सुविधा नाही अशा ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी नवीन विद्यापीठ स्थापन करणे या प्रकारचं मोलाचं कार्य या विद्यापीठीय आयोगाने केलेलं आपल्याला दिसतं. भारतात दूरदर्शनचे आगमन झाल्यावर कंट्री वाईड क्लासरूम या कार्यक्रमाचे आयोगाच्या वतीने दूरदर्शनवरून प्रसारण करण्यात आले. मग आता भारतातील सर्वच भागातील विद्यार्थ्यांना विद्यापीठीय शिक्षण हे प्राप्त व्हावं आणि ते चांगल्या प्रकारे कसं प्राप्त होईल याकरिता भारताच्या दूरदर्शन नावाचं जे एक चॅनल आहे भारताचं, तर त्या चॅनलवर कंट्री वाईड क्लासरूम सारखे कार्यक्रमसुद्धा या विद्यापीठीय विद्यार्थ्यांकरिता बनवण्यात आलेले आपल्याला दिसतात. तर या माध्यमातून विद्यार्थ्यांना घर बसल्या काय मिळत होतं, दूरदर्शनवर त्यांना शिक्षणाचे धडे हे मिळत होते. आणि हे कशाकरिता की आपल्या देशामध्ये जे उच्च विद्याविभूषित होऊ इच्छितात, जे उच्च शिक्षण घेऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांना घरबसल्या ही सुविधा प्राप्त व्हावी याकरिता कंट्री वाईड क्लासरूमसारखी योजनासुद्धा या विद्यापीठीय आयोगाने भारतामध्ये अंमलात आणल्याची आपल्याला दिसते. पुढे आहे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग NCERT की 1 सप्टेंबर 1961 रोजी दिल्ली येथे या संस्थेची स्थापना करण्यात आली. केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत सर्वंकष धोरणासंदर्भात आणि शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. की NCERT आपण नाव ऐकलेलं असेल की NCERTचे विविध प्रकारचे कोर्सेस हे भारतामध्ये उपलब्ध आहेत. तर या NCERTची स्थापना 1 सप्टेंबर 1961 रोजी दिल्ली येथे करण्यात आली. मग केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत सर्वंकष धोरणांसंदर्भात आणि शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. की केंद्र सरकारला शालेय शिक्षण कसं असावं, ते किती चांगल्या पद्धतीने राबवावं त्याकरिता काही ज्या कल्पना आहेत त्या सुचवण्याचं कार्य हे NCERT करतं. याशिवाय सर्वंकष धोरणाबाबत आणि शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करणे, की भारतामध्ये योग्य पद्धतीने शिक्षण अभ्यासक्रम हा राबवला जावा, कशा प्रकारचा सिलेबस, कशा प्रकारचं अभ्यास हा विद्यार्थ्यांना देण्यात यावा आणि कशा प्रकारे त्यांच्या परीक्षा घेऊन शैक्षणिक योजनांचा अंमल त्यांच्या माध्यमातून घडून आणावा याविषयी या संस्था भारत सरकारला म्हणजेच केंद्र सरकारला सल्ले देत असतात. याशिवाय शिक्षणविषयक संशोधन, विकास, प्रशिक्षण, विस्तार, शैक्षणिक कार्यक्रम
शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना यांची जबाबदारी NCERTकडे सोपवण्यात आलेली आपल्याला दिसते. की शिक्षणविषयक जे काही संशोधन होतं, म्हणजे शिक्षणामध्ये जे काही नवनवीन उपक्रम येतात, शिक्षणाचे अभ्यासक्रम येतात, तर याविषयी संशोधन करणे, त्यांचा विकास घडवून आणणे आणि त्याकरिता शिक्षकांना प्रशिक्षण देणे आणि या शिक्षणाचा विस्तार घडवून आणणे आणि त्याकरिता आवश्यक असे शैक्षणिक कार्यक्रम राबवणे, शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना करणे, म्हणजे काळाला सुसंगत नवीन अभ्यासक्रमावर आधारित असे नवीन पुस्तकं हे त्यांची निर्मिती करणे, अशा प्रकारचं कार्य, अशा प्रकारची जबाबदारी ही NCERTकडे सोपवण्यात आलेली आहे. या संस्थेने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात मध्यवर्ती भूमिका बजावलेली आहे. की मग हा जो NCERT ही जी संस्था आहे ही काय करते की शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची निर्मितीसुद्धा करते. की शालेय अभ्यासक्रम कसा असावा, तो चांगल्यात चांगला अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोचावा आणि त्याकरिता लागणारे जे चांगले पुस्तक आहे त्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्याचं कार्य हे कोणी केलेलं दिसतं, NCERTने केलेलं आपल्याला दिसतं. राज्य शासनास प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात सहकार्य व मार्गदर्शन NCERTने उपलब्ध करून दिलेले आहे. मग राज्य शासनाला प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात ज्या काही समस्या येतात त्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी NCERTने आपलं ज्ञान हे उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणजे त्यांना सहकार्य करण्याचं काम हे NCERT करत असलेलं आपल्याला दिसतं. याशिवाय शिक्षकांसाठी मार्गदर्शिका, कार्यपुस्तिका, अध्यापन प्रशिक्षण, अध्यापन तंत्राचा विकास, राष्ट्रीय स्तरावरील प्रज्ञाशोध परीक्षा असे उपक्रमसुद्धा राबवले जातात. मग आता कोणताही अभ्यासक्रम राबवताना त्याकरिता चांगले प्रशिक्षित शिक्षक आपल्याला आवश्यक असतात. तर अशा शिक्षकांसाठी मार्गदर्शिका काढण्याचं काम हे NCERT करतं. की त्यांनी विद्यार्थ्यांना कोणत्या तंत्राचा अवलंब करून शिक्षण द्यावं जेणेकरून विद्यार्थ्यांपर्यंत ते शिक्षण चांगल्या पद्धतीने पोहोचेल, याकरिता शिक्षकांसाठी मार्गदर्शिका काढण्याचं काम हे NCERT करतं. याशिवाय कार्यपुस्तिका म्हणजे कशा पद्धतीने शिक्षकाची कार्यपद्धती असावी यासाठी कार्यपुस्तिका ते काढतं. आणि अध्यापन प्रशिक्षण म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कोणत्या मेथडद्वारे, कोणत्या तंत्राचा अवलंब करून चांगलं शिक्षण द्यावं याकरिता शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचं कामसुद्धा NCERT करते. आणि अध्यापनाच्या तंत्राचा विकास म्हणजे चांगल्यात चांगलं तंत्र हे कोणतं असावं आणि कोणत्या तंत्राचा वापर हा शिक्षकांनी करावा याचा विकास घडवून आणण्याचं कामसुद्धा NCERT बघते. आणि राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षासुद्धा घेते. की जे मुलं खूप हुशार आहेत, प्रज्ञावान आहेत, अशा प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना शोधण्याचं आणि त्यांना योग्य मार्गदर्शन आणि दिशा देण्याचं काम करण्यासाठी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्याचं कामसुद्धा कोण करतं, NCERT करतं. म्हणजे अत्यंत मोलाचं योगदान हे NCERTचं भारताच्या शिक्षण व्यवस्थेत असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग NCERTच्या धर्तीवर सर्व राज्यात SCERT ही संस्था स्थापन करण्यात आली. की मग NCERT ही केंद्राची संस्था आहे किंवा केंद्राची एक शैक्षणिक संस्था आहे की जी विविध योजना भारतभर राबवते. तर राज्यामध्ये सुद्धा याच धर्तीवर SCERT ही संस्था स्थापन करण्यात आली. महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे MSCERT ही संस्था 1964 साली पुणे येथे स्थापन करण्यात आली. की मग महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, प्रशिक्षण परिषद ही स्थापन करण्यात आली, जिचं नाव आहे MSCERT. आणि ही संस्था केव्हा स्थापन करण्यात आली, 1964 मध्ये पुणे येथे स्थापन करण्यात आली. मग या संस्थेचं उद्दिष्ट काय आहे, की ही संस्था का स्थापन करण्यात आलेली आहे, तर प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे, प्राथमिक शिक्षण हे दर्जेदार व्हावं याकरिता ही संस्था प्रयत्न करते.
शिक्षकांसाठी सेवा अंतर्गत प्रशिक्षण म्हणजे जे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत आहेत तर अशा शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं कार्यसुद्धा ही संस्था करते. अभ्यासक्रम व मूल्यमापन याबाबत प्रशिक्षण देणे की विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम म्हणजे सिलॅबस हा कसा असावा, त्यातून त्यांना जास्तीत जास्त ज्ञान कसं प्राप्त व्हावं आणि त्यांची मूल्यमापन पद्धती म्हणजे परीक्षा, त्यांची गुणदानाची पद्धती ही कशी असावी याबाबत प्रशिक्षण देण्याचं कामसुद्धा ही संस्था करते. याशिवाय विद्यार्थ्यांना 10वी व 12वी परीक्षेनंतर कोणते व्यावसायिक अभ्यासक्रम हे त्यांनी निवडावे याचे मार्गदर्शन करणे इत्यादी शैक्षणिक कामे ही संस्था करते. की मग विद्यार्थ्यांना 10वी 12वी परीक्षेनंतर त्यांनी कोणकोणत्या प्रकारचे अभ्यासक्रम हे निवडावे म्हणजे कोणकोणत्या प्रकारची शिक्षण त्यांनी घ्यावं जेणेकरून त्यांना रोजगार हा उपलब्ध होऊ शकेल. तर हे विद्यार्थ्यांना त्याची माहिती करून देण्याचं, त्यांना त्याचं शिक्षण देण्याचं कार्य हे सुद्धा कोण करतं, मार्गदर्शन करण्याचं कार्य हे MSCERT ही संस्था करत असलेली आपल्याला दिसते. या संस्थेला विद्या प्राधिकरण या नावाने सुद्धा संबोधण्यात येते. ही जी संस्था आहे हिला विद्या प्राधिकरण या नावाने सुद्धा संबोधण्यात येते आणि जीवन शिक्षण हे मासिक या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते. की अशा प्रकारे ही संस्था महाराष्ट्रामध्ये कार्यरत असल्याची आपल्याला दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतातील शैक्षणिक व्यवस्था आणि तिचा होत गेलेला विकास आणि त्यामध्ये होत गेलेले बदल याविषयी आपण अभ्यास केला. आज आपण या पाठातील भाग पहिला बघितला. यानंतरचा भाग आपण पुढे बघूच. तत्पूर्वी मी थांबतो. धन्यवाद.